मंडळी, तुम्ही करडई ही पालेभाजी वेगवेगळ्या पद्धतीनं करत असाल, पण त्याची पचडी सुद्धा उत्कृष्ट होते, खूप सुंदर चवीला लागते. आणि ती पचडी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ताटामध्ये डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर किंवा त्याऐवजी वाढायची ही पचडी पोळी भाकरी बरोबर मस्त लागते. करायला अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे, चविष्ट आणि पौष्टिक आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. प्रथम आपण एक फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे तेल गरम केलं, त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर मोहरी आणि जिरे घातले. जिरे फुलल्यानंतर ही भरलेली मिरची आहे ती आपण यामध्ये घालायची आहे. मसाला भरलेली ही मिरची दुकानामध्ये सहज मिळते. आता ही छान तळून घ्यायची, गॅस बंद करायचा आणि मग हळद घालायची. हळद जर पहिला घातली तर ती करपते. तसेच मिरचीमध्ये हिंग असते, त्यामुळे हिंग नाही घातले. आता छान कोवळी पानं बघून करडईची पालेभाजी मी आणली. ती स्वच्छ निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही मी बारीक चिरून घेत आहे. व्हिटॅमिन ए, फॉस्फरस, कॅल्शियम यांनी भरपूर असलेली ही पालेभाजी शरीरातील फॅट्स कमी करायला मदत करते. उष्ण असलेली ही पालेभाजी पावसाळ्यात, थंडीत अवश्य खावी. ह्याची पालेभाजी तर आपण नेहमीच खातो. अशी या पद्धतीने एक दिवस पचडी खाऊन बघा, अगदी लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील. चला, भाजी चिरून झाली. आता मी एका बाउलमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा साखर घालणार आहे आणि 1-2 चमचे लिंबाचा रस घालणार आहे. आंबट गोड चवीमुळं पचडी चवीला खूप छान होते. आता यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घालायचं. आता तुम्ही दाणे जरा भरड ठेवून सुद्धा यामध्ये घालू शकता. एखादा तुकडा दाण्याचा दाताखाली आला की छान लागतो. आणि आता ही आपली फोडणी गार झालेली आहे. आपण आता ही फोडणी यामध्ये घालूया. ही जी भरलेली मिरची आहे ना, ह्या मिरचीमुळे ह्या पचडीला खूप छान चव येणार आहे. ही भरलेली मिरची कुठल्याही फूड स्टोअरमध्ये सहज मिळते आणि ही मिरची घरी कशी करायची याची रेसिपी आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे. ती जर बघितली नसेल तर ती रेसिपी नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. आता हे मिश्रण एकजीव करून म्हणजे कालवून घ्यायचं आहे आणि ते करताना जी भरलेली मिरची आहे ती चांगली चुरून घ्यायची, म्हणजे त्या मिरचीतला मसाला पूर्ण पचडीला व्यवस्थित लागतो. व्यवस्थित आपण आता हे मिश्रण एकजीव करून घेऊयात. आणि इथं आपली ही करडईची पचडी तयार आहे. चवीला मस्त अशी ही पचडी होते. अगदी घरातील लहान मुलं सुद्धा ही पचडी आवडीनं खातील आणि पौष्टिक अशी पालेभाजी खाल्ली जाईल. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक पौष्टिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.